लाल मिरची, गरम मसाला, मीठ, हळद, कोथिंबीर, कांदा, टमाटा, स्वच्छ मच्छी धुवून घेतलेली आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट. आता आपण हे बघा तेल तापलेलं आहे, त्याच्यात आपण आता कांदा टाकूया. कांदा आणि टमाटा कापून घेतलेला आहे तो टाकून घेऊया. हे बघा छानपैकी हे बघा जी आपण अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे ती टाकून घेऊया. 1 चम्मच टाकायची ती. आता चांगलं एकजीव करून घेऊया. हे बघा आता आपण एकजीव करून घेऊया. गॅस जरा फास्ट करूया. छानपैकी कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. कांदा मस्त फ्राय होतोय. हा बघा आपला कांदा मस्त फ्राय होतोय. आता आपण मसाले घेतलेले टाकूया. गरम मसाला, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ हे टाकून घेऊया आणि आता आपण एकजीव करून घेऊया. छानपैकी कलर पण आलेला आहे मसाल्याला आपल्या. हे बघा मस्त सुगंध सुटलेला आहे. हे बघा आता आपण आपलं मच्छी 2-3 मिनिटं आपण वाफवून घेतलेली आहे. आता आपण हवेनुसार पाणी टाकू शकता. थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आपण. हे बघा आता आपण उकळीपर्यंत तसंच ठेवूया. बघा कलर पण छान आलेला आहे आपल्याला. बघा आपण कोथिंबीर टाकूया. आता उकळीची वाट बघूया. तर बघा आपली भाजी झालेली आहे. आता आपण हे बघा छानपैकी कलर पण आलेला आहे, भाजी झालेली पण आहे. आता आपण आहे ना गॅस बंद करूया आणि सर्व करूया. हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. हे बघा सर्व करून घेऊया. छान कलर पण आलेला आहे आपल्या भाजीला. मच्छी हे बघा छानपैकी सर्व केलेली आहे भाजी. आता आपण हे बघा खाली काढून घेऊया. आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया. हे बघा कोथिंबीर टाकलेली आहे. हे बघा झाली आपली भाजी रेडी. आपली भाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला माझ्या अशीच रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.